नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे कलाची रांगोळी काढून झालेली असते. नेमकं अद्वैत इथे येतो आणि म्हणतो, तू अजून गेली नाही का? तर कला लगेच त्याच्या हातात ते पैसे देते आणि म्हणते, ही फ्री रांगोळी, फ्री ऑफ द क्लास, आणि असे म्हणून तिथून निघून जाते. अद्वैतला मात्र खूपच राग येतो. तेवढ्यात सोहम येतो आणि म्हणतो, दादा ती कुठे गेली? त्यावर अद्वैत म्हणतो, कोणती? तर सोहम म्हणतो, अरे ती कला ताई. त्यावर अद्वैत म्हणतो, तुझं डोकं फिरलंय का? तू का तिच्यावरती एवढं लक्ष देतोय? आपल्याला बाकीची खूप कामे आहेत. आणि लगेच अद्वैत तिथून निघून जातो. तर सोहम त्या रांगोळीकडे बघतो आणि म्हणतो, वाव, किती छान रांगोळी काढली. त्यानंतर इथे संगीता म्हणत असते, आता आपण कसे जाणार? त्यावर नैना म्हणते, आई तू गप्प बस ना ग. तर संगीता म्हणते, कशी गप्प बसू, इथे मला टेन्शन आलंय. तेवढ्यात कला येते आणि म्हणते, काय झालंय आई, कसलं टेन्शन आलंय? मग संगीता तिला सांगते, अगं तू घराबाहेर याचं टेन्शन, पास मिळत नव्हते त्याचं टेन्शन, आणि आता ड्रेस मिळत नाहीये याचं टेन्शन. त्यावर कला म्हणते, पास मिळाले? तर लगेच काजू म्हणते, मग आपल्या नैनाताईंनी पास असे खेचून आणलेत असे आईचं म्हणणं आहे. त्यावर कला म्हणते, म्हणजे सोहमने ठरल्याप्रमाणे आपल्या घरी पास पाठवलेत. तर काजूचं हे बोलणं ऐकून संगीता लगेच म्हणते, तू गप्प बैस ग, तुझं तोंड ना असं खलबत्त्यात ठेचलं पाहिजे. तर कला म्हणते की अगं ताई, काय झालं, यात खूप ड्रेस आहेत, मी बघू का? तर नैना म्हणते, नाही नको, 10 वेळेस बघून झालंय माझं, त्यामुळे आता मला तेच तेच नाही बघायचं. काजू म्हणते, परंतु असं कुठे असतं का यार? एवढे असे चुकून पास आले असतील नेमकं कुणाचे तरी, मला असं वाटते. तर संगीता म्हणते, थांब ग तू, तुझं तर तोंडच फोडायला हवंय. लगेच ती काजूचा कान पिळत असते. तर काजू म्हणते, अगं आई सोड ना ग. त्यावर कला लगेच सर्वांना सांगते, अगं आई, ते पास आपल्यालाच पाठवलेले आहेत आणि ते लोक कितीही श्रीमंत आणि कितीही पैसा असला तरी त्यांना बाकीच्यांची गरज भासतेच. त्यावर लगेच संगीता म्हणते, अगं नैना किती गोड बोलतेस, शिका तुम्ही हिच्याकडून काहीतरी शिका, आणि आपली नैनी तर खूपच सुंदर आहे दिसायला. तेव्हा नैना म्हणते, पण आज मी काय करू, कुठून ड्रेस आणू, काय घालू, मला काही सुचतच नाही. मग कला म्हणते, अगं ताई, तू नको टेन्शन घेऊ, मी तुला बघ आता कसा मस्त ड्रेस बनवते. मग कला लगेच जुनी साडी हातात घेते. त्यावर नैना म्हणते, ही साडी, आणि जुन्या साडीचं काय करणार आहेस तू, मला नकोय ती. तर कला म्हणते, तू बाकीची तयारी कर ताई, मी तुझ्यासाठी मस्त ड्रेस बनवते, तू बघच. आणि नैना म्हणते, पण जुन्या साडीचं काय करणार ही मुलगी, काय माहिती. त्यानंतर इथे चांदेकरांच्या घरात सर्वजण पूजेसाठी तयार झालेले असतात. तर आबा सर्वांना सांगतात की पूजा ही ठरलेल्या वेळेतच होणार, त्यामुळे कुणालाही उशीर झाला तरी वाट बघायची नाही, थांबायचं नाही. तर आबांचे म्हणणे सर्वजण ऐकत असतात. इकडे कला मशीनवरती त्या जुन्या साडीपासून नऊवारी अशी खूप छान साडी बनवत असते. तर संगीता, काजू, नैना सारख्या एकटक कलाकडे बघत असतात, कारण आता कधी होणार आहे या नैना व्हायचंय, कधी होईल या कलाचं काम पूर्ण, असे सर्वजण बघत असतात. तर नैना म्हणते, अगं कला, अजून किती वेळ? त्यावर कला म्हणते, झालं, चला आता मी नैनाताईला तयार करून आणते. असे म्हणून लगेच कला नैनाला सुंदर अशा पद्धतीने तयार करत असते. मग लगेच बाहेर काजू म्हणते, अगं ये दिदे, किती वेळ लावते, ये ना बाहेर, किती टाइम वेस्ट करते ही मुलगी, काय माहिती. मग तेवढ्यात नैना बाहेर येते. संगीता मात्र खूपच खुश होते, कारण नैना त्या साडीत खूपच छान दिसत असते. तर लगेच नैना कलाला म्हणते, थँक्यू सो मच, किती छान साडी बनवली ना तू माझ्यासाठी, मला ना अशीच साडी हवी होती, पण मला कळत नव्हतं. तर लगेच नैना कलाला म्हणते, आय एम सो सॉरी हा, मी या पासच्या नादात तुला खूप काही बडबड केली ना, मला कळलंच नाही. तर कला म्हणते, असू दे ना ग. तेवढ्यात काजू म्हणते, वाव, इसको बोलते हे कला की कलाकारी, शेवटी ताईने तुला सुंदर बनवलं हे तू मानलंस ना. त्यावर नैना म्हणते, ए गप ग तू, मी आहेच आधीपासून सुंदर. तेवढ्यात संगीता म्हणते, माझ्या नैनीला कुणाची दृष्ट नको लागायला, नजर नको लागायला. तर कला म्हणते, नाही लागणार. मग संगीता लगेच बोलते, काय नाही लागणार, लागायलाच हवी, चांदेकरांच्या पोराची नजर लागायलाच हवी. त्यावर नैना म्हणते, अरे बापरे, आता काय करायचं, आता तर माझ्याकडे या साडीवरती मॅचिंग कानातले पण नाहीये. तर काजू म्हणते, अगं दिदे, किती टाइम वेस्ट करते तू,
जीवनातले 5.5 तास व्हायला घातले आणि आता अजूनही मॅचिंग कानातले हवे का? कशाला हवे? कुठले तरी ते घाल ना आणि जा ना, कशाला टाईम वेस्ट करते? त्यावर नैना म्हणते, तू गप्प बैस ग, माझ्याकडे मॅचिंग कानातले नाही, आता मी काय करू? तर कला म्हणते, थांब ताई तू, मी बघते, असे म्हणून लगेच कला आतमध्ये जाते. त्यावर नैना म्हणते, आणि आता हा जो काही पसारा आवरायचा आहे ना, तो माझ्याकडे एक धाकटी बहीण आहे ना, ती आवरणार आहे. तर काजू म्हणते, काय मी? नाही नाही. तर नैना म्हणते, हो का? मग त्या पोराला मारलंय तू काल, ते भांडं फोडू का समोर? तर काजू म्हणते, ठीक आहे ठीक आहे, आवरते मी. तेवढ्यात कला तिला आजीना दिलेले सोन्याचे कानातले घेऊन येते. तर काजू म्हणते, अगं ताई काय करतेस तू? तुला तर हे आजीने दिलेले आहेत ना कानातले, मग तू का देतेस तिला? कला काजूला सांगते, अगं जाऊ दे ना, तिला छान दिसतील. हा नैनाताई, मी तुला हे कानातले देते, पण एक प्रॉमिस कर, तू जपशील ना याला? मला सोन्या चांदीची किंमत नाहीये ग, पण आजीचा शेवटचा आशीर्वाद आहे ना आपल्याकडे. तर नैना म्हणते, हो, मी त्या कानातल्यांना व्यवस्थितपणे जपणार आहे. तर काजू म्हणते, अरे बापरे, एवढी मोठी जिम्मेदारी घेतली. मग लगेच नैना आतमध्ये जाते. तर काजू म्हणते, कशाला दिलीस ग ताई तू? तुला ठेवायचे ना ते कानातले? त्यावर कला म्हणते, अगं सोड ना, तू पण घालत जा कधी मधी. तर काजू म्हणते, आपण असलं काही घालत नाही ग बाई. तर संगीता म्हणते, कले, किती करशील ग तू आमच्यासाठी? आज मी देवी आईकडे साकडंच घालणार आहे. माझ्या कलेला पण एकदम श्रीमंत असा मुलगा मिळू दे. तेवढ्यात लगेच नैना बाहेर येते आणि म्हणते, मी कशी दिसते? तर संगीता म्हणते, अरे बापरे, जमलं की. तेवढ्यात इथे आता ची सर्व तयारी झालेली असते. सर्व पाहुणे मंडळी ही पूजेला आलेले असतात. तर रोहन मुलींना पटवण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणत असतो, खूप सुंदर दिसते तू, तुझा ग्लो खूपच छान वाटतोय बरं का. तर ती मुलगी म्हणते, हो का, पण मी तर असं काही लावलंच नाही. तर तेवढ्यात अद्वैत तिथे येतो आणि मीडियावाले अद्वैतला म्हणत असतात की तुम्ही एकट्याने एवढी सगळी तयारी कशी काय केली, असे सर्व प्रश्न त्याला विचारत असतात. तेवढ्यात लगेच त्याचे असे फोटो काढताना पाहून रोहन म्हणतो, काढ काढ, सेल्फी काढ, तू कुणाकुणाबरोबर फोटो काढायचे ते काढ, परंतु चांदेकरांचा नातू म्हणून ही तुझी एक ओळख आहे. त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एखाद्या मुलीला कसं पटवायचं हे काय तुला जमणार आहे का? त्यानंतर इथे संगीता कलाला म्हणत असते, तू पण चल ना ग त्या पूजेला. त्यावर कला म्हणते, नाही गाई, तुम्ही जा, मला नाही यायचं. तर संगीता म्हणते, चल ना ग, तू बरोबर असली ना सगळं काही चांगलं होत असतं. मग कला तिला सांगते, अगं आई, तू काही टेन्शन घेऊ नको, सगळं चांगलंच होणार आहे. पण मला तुमच्या या सगळ्यात खेचू नका, मला त्या श्रीमंत घरी जायला नाही आवडत. त्यावर संगीता म्हणते, अगं बाळा, तुला वाटत असेल ना मी सारखं नैनी नैनी करत असते, पण नैनी मोठी आहे ना, आणि तू किती काळजी करते या सगळ्या घराची. आपल्या घराचा आधार आहेस तू, काही बी कमी पडू देत नाही आपल्या घराला. लगेच संगीता कलासमोर रडायला लागते. तर कला म्हणते, ए आई, तू रडू नको ना, मला आवडत नाही, काही काळजी करू नको, मी सांगितलंय ना तुला, सगळं नीट होणार आहे. त्यावर संगीता बोलते, अगं मग हेच मी तुला सांगते, तू काही काळजी करू नको, सगळं ठीक होणार आहे. एकदा का नैनाचं लग्न झालं ना, मग मी तुझ्यासाठीही एक असा श्रीमंत मुलगाला बघून तुझं लग्न लावून देणार आहे. त्यावर कला म्हणते, हे बघ आई, मी नैनाताईचं लग्न अगदी व्यवस्थितपणे पार पाडेन, पण मला लग्न करायचंच नाही, आणि बिलकुलच नाही, आणि मुळात म्हणजे श्रीमंत मुलासंग तर नाहीच नाही. त्यावर लगेच कलाला अद्वैतचे ते बोलणे आठवते आणि ती म्हणते की श्रीमंत लोके चांगली नसतात, त्यांना खूप पैशाचा माज असतो. तेवढ्यात लगेच संगीता तिला समजावून सांगते, अगं कला, सगळेच श्रीमंत माणसे वाईट नसतात ग, काही माणसे चांगली पण असतात. तर कला म्हणते, मला फक्त स्वतःची ओळख निर्माण करायची, परदेशात सगळीकडे, देशात परदेशात सगळीकडे, फक्त मला या सगळ्यात तुझी साथ हवी. तेवढ्यात लगेच नैना बाहेर येते आणि म्हणते, चला मी तयार झाले, आता निघायचं ना. त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की संगीता, नैना, काजू तिघेही पूजेत आलेल्या असतात. तर इथे पास चेक करून सर्वांना आतमध्ये सोडले जात असते. तेवढ्यात संगीताचा नंबर येतो. तर लगेच त्या मॅडम म्हणतात, संगीता बोलते, अरे बापरे, तुम्ही मला मॅडम म्हणालात का? तर लगेच ते पास चेक करणारे म्हणतात, हो तुम्हीच,
पास आणलेत ना, मग दाखवा ना. तर संगीता म्हणते हो हो आणलेत दाखवते. मात्र तिच्या पिशवीत पास नसतात, ते घरीच राहिलेले असतात. तर इथे कला घरी सर्व पसारा आवरत असते. तेवढ्यात तिला त्या कपड्यांखाली पास घरीच राहिलेत ते दिसतात. ती म्हणते अरे बापरे, हे लोक तर घरीच पास विसरलेत. तेवढ्यात इथे अद्वैतला ते लोक जाऊन सांगतात की काही गावातले लोक आलेत, त्यांच्याकडे पास नाहीत, ते आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतायत. तर अद्वैत सांगतो नाही, बिना पासचं कुणालाही आतमध्ये येऊन द्यायचं नाही. मग लगेच ते लोक संगीता नैना यांना धक्काबुक्की करत असतात आणि लगेच तो माणूस संगीताला लोटून देतो. संगीता खाली पडणार तेवढ्यात कला तिथे येते. असं तिच्या आईला तिथे लोटलेलं पाहून कलाला मात्र खूपच राग येतो. तर कला लगेच त्या लोकांना म्हणते धक्का काय देताय तुम्ही, आणि अशी धक्का मारण्याची परवानगी दिली तरी कुणी तुम्हाला नेमकं. आता आपल्याला लवकरच बघायला मिळेल पुढे काय होणार आहे. त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल